सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. पाप ताप संत्रस्त जनाची, पाप ताप संत्रस्त जनाची अविनाशी सावली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. हा केसर शीम सताराया, हा केसर शीम सताराया स्वर्गातून धावली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. पश्चातापे दग्ध शरण्या, पश्चातापे दग्ध शरण्या निज शिष्या पावली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु. आजच्या मननाकरिता देवाचे वचन दानिएल 4 वचने 34 ते 37. दानिएल याचा 4था अध्याय वचने 34 ते 37. हे दिवस संपल्यावर मी नबुखद्रेसराने आपले डोळे आकाशाकडे लाविले. माझी बुद्धी मला परत आली. मी परात्पर देवाचा धन्यवाद केला. त्या सदा जिवंत असणाऱ्या देवाचे स्तवन केले व त्याचा महिमा गायला. कारण त्याचे प्रभुत्व सर्व काळचे आहे आणि त्याचे राज्य पिढ्यानपिढ्या राहणारे आहे. पृथ्वीवरील सर्व रहिवासी केवळ पदार्थ होत. तो आकाशातील आपल्या सैन्याचे व पृथ्वीवरील रहिवाशांचे इच्छेस येईल ते करीतो. तू असे काय करीतोस असे त्याचा हात धरून कोणाच्याने त्याला म्हणवत नाही. त्याचवेळी माझी बुद्धी मला परत आली. माझ्या राज्याच्या वैभवास्तव माझा प्रताप व तेज ही मला पुन्हा प्राप्त झाली. माझे मंत्री व माझे सरदार माझ्या भेटीस आले. मी आपल्या राज्यात स्थापित झालो व मला अत्यंत मोठी थोरवी प्राप्त झाली. आता मी नबुखद्रेसर स्वर्गीच्या राजाचे स्तवन करीतो, त्याचा जय जयकार करीतो व त्याचा महिमा वर्णितो. कारण त्याची सर्व कृत्ये सत्य आहेत, त्याचे सर्व मार्ग न्यायी आहेत. जे अभिमानाने चालतात त्याला नीचावस्थेत लोटिता येते. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र मधुर नावात सलाम. आपण दानिएल याचा 4था अध्याय त्याची 34 ते 37 वचन वाचले. या पवित्र वचनांमध्ये नबुकद्नेसर राजा म्हणतो की हे दिवस संपल्यावर मी नबुकद्नेसराने आपले डोळे आकाशाकडे लाविले. या ठिकाणी नबुकद्नेसर राजा स्वतः म्हणतो की हे दिवस संपल्यावर मी माझी जी दृष्टी आहे ती आकाशाकडे लाविली आणि मला माझी बुद्धी परत आली. नबुकद्नेसर राजा हे का म्हणत आहे? कारण परमेश्वराने त्याची जी सत्ता होती ती राजसत्ता त्याच्या हातातून काढून घेतलेली होती आणि त्याला शाप दिलेला होता
की तू बैलाप्रमाणे गवत खाशील. परंतु ते दिवस संपल्यानंतर नबुखेदनेसर जो राजा आहे त्याची नजर त्या आकाशाकडे गेलेली आहे. त्याने आपले डोळे आकाशाकडे लावलेले आहे आणि ज्यावेळेस त्याने आपले डोळे आकाशाकडे लावले त्यावेळेस महत्वाची गोष्ट घडलेली आहे की त्याची जी बुद्धी आहे ती त्याला परत मिळाली आणि त्याची बुद्धी त्याला परत मिळाल्यावर तो परमेश्वराला धन्यवाद करत आहे आणि तो म्हणतो की त्या सदा जिवंत असणाऱ्या देवाचे स्तवन केले व त्याचा महिमा गायला. त्याने प्रथम त्या स्वर्गीयाच्या देवाकडे आपली दृष्टी लावली, आपले डोळे लावले आणि ज्यावेळेस त्याला बुद्धी प्राप्त झाली त्यावेळेस तो परमेश्वराचा धन्यवाद करत आहे, परमेश्वराच्या नावाला उपकार स्तुती करत आहे, त्याची महिमा गात आहे. का? आणि तो म्हणतो की कारण त्याचे प्रभुत्व सर्व काळचे आहे. या ठिकाणी तो कबूल करत आहे जो परात्पर देव आहे, जो सर्व समर्थ देव आहे, त्याचे जे साम्राज्य आहे, त्याचे जे प्रभुत्व आहे ते सर्व काळचे आहे. काही दिवसाआधी तो स्वतःच्या राजसत्तेविषयी अभिमानाने बोलत होता, गर्वाने बोलत होता आणि म्हणून परमेश्वराने त्याला शाप दिलेला होता की तू बैलासारखं गवत खाशील. परंतु ते दिवस निघून गेले कारण त्याने आपले डोळे त्या पवित्र परमेश्वराकडे लावले आणि म्हणून परमेश्वराने त्याला बुद्धी दिली आणि त्याच्यानंतर तो म्हणतो की त्याचे राज्य पिढ्यानपिढ्या राहणारे आहे. त्याला माहित आहे की माझं जे राज्य आहे, मी जो राजा आहे, माझं जे राज्य आहे त्या राज्याचा अंत होणार आहे. परंतु जो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, जो स्वर्गीय पिता आहे, त्याचं जे राज्य आहे ते पिढ्यानपिढ्या आहे, ते टिकणार आहे, ते सर्व काळचं आहे. याप्रमाणे तो या वचनांमध्ये सांगत आहे. होय माझ्या प्रियांनो, ज्यावेळेस मी आणि तुम्ही आपली दृष्टी त्या पवित्र परमेश्वराकडे लावितो, ज्याप्रमाणे दावीद राजा म्हणतो की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कुठून येईल? आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर, त्याच्याकडून मला सहाय्य प्राप्त होतं. आणि ज्यावेळेस त्याच्याकडून आपल्याला सहाय्य मिळतं त्यावेळेस आपण त्याची उपकार स्तुती करावी. देवा, ही वचनं आपणासाठी आशीर्वादाची करो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो कारण तू स्तुतीस पात्र, भयास योग्य असा परमेश्वर आहे. तुझं जे राज्य आहे ते युगान युगाचं राज्य आहे. पवित्र परमेश्वरा, मी तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो कारण तू सदा जिवंत असणारा देव आहे, तू स्तवनात वसणारा देव आहे. देवाप्पा, तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.